आई, माझ्यापासून माझ्या जानूला तू हिरावून घेतलं होतंस. आयुष्यातला आनंदच गेल्यासारखं झालं होतं. जाणाऱ्या व्यक्तीला आपण थांबवू शकत नाही असं म्हणून स्वतःची समजूत काढली होती. पण मी जानूशिवाय जगण्याची सवय जरी करून घेतली असली ना, तरी मनाचा एक कोपरा नेहमी तिच्यासाठी दुःखी होता. आणि महाशिवरात्रीला तू आम्हा सगळ्यांना सुखद धक्का दिलास. खरंच सांगते आई, त्या धक्क्यातून अजून सावरलोच नाही आम्ही कोणी. पण तुझे कसे आभार मानू, किती आभार मानू खरंच कळत नाहीये. आई, तुझ्या कृपेने आता माझ्या आयुष्यात सगळं आहे. माझ्या तिन्ही मुली सुखात, मुलं मार्गी लागली आहेत. माझा आणि यांचा सुखाचा संसार सुरू आहे. आमच्या घरघंटीमुळे आमची आर्थिक चणचण सुद्धा कमी झाली. तर दोनच गोष्टी आहेत, माझ्या जानूची स्मृती आणि सासूबाईंची तब्येत. आणि हो, यांचा शब्द, यांचं आणि माझं स्वप्न, अपूर्ण राहिलेलं स्वप्न, आमच्या घराचं स्वप्न, या सगळ्यावर मार्ग काढायला आम्हाला मदत कर. आणि पुन्हा एकदा माझ्या जानूला तू मला परत केलंस, यासाठी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. आयुष्यभर. नमस्कार करते गुरुजी. सगळं छान होऊ दे. तुमचा दोघांचा स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. बाळा नमस्कार. हो. अखंड सौभाग्यवती भव. गुरुजी येते. हा गुरुजी, चल बाळा, चल चल. चल. आई, मला एक सांग, गुरुजींनी असा आशीर्वाद का दिला मला? म्हणजे तसा आशीर्वाद तर लग्न झालेल्या मुलींना दिला जातो ना. हो ना. अगं ते काय, त्यांची थोडी गल्लत झाली असेल. त्यांना वाटलं असेल माझी मोठी लेक आहे. ए पण भावनाताईचं कुठे झालंय अजून लग्न? भावना नाही ग, मंगल वाटली असेल. अरे देवा, विसरलेच मी. हो ना. तू पण ना, किती प्रश्न पडतात. चल चल निघूया. हा हा. अरे चिडलात ना तुम्ही माझ्यावर? मी तुमचं मन दुखावते, तुम्हाला त्रास देते, तुमच्या मनाचा अजिबात विचार करत नाही. मग आता कशाला माझ्यावर प्रेम दाखवताय? अजिबात बोलू नका माझ्याशी. ऐक ना मला तसं म्हणायचं मग नव्हतं कसं आहे मगाशी. सिद्धिराज? किती साधी गोष्ट होती. जानूला बरं वाटत नाहीये म्हणून मी माहेरी चाललीये ना. मला काय हाऊस आहे का घरी जायची? मला नाही वाटत इथे राहावंसं. मला नाही वाटत तुमच्या बरोबर इथे वेळ घालवावा. मी नाही का तुम्हाला मिस करणार आहे? मला हाऊस आहे म्हणून जाते का मी? आणि तुम्ही मला काही समजूनच घेत नाही आहात. आजपर्यंत असं कधीच झालेलं नाहीये की तुम्ही मला समजून नाही घेतलंय. आणि आता तर काय, सगळ्यांसमोर माझ्यावर चिडलात तुम्ही. त्याचंही वाईट वाटलं नाहीये मला. पण तुम्ही माझ्यावर चिडलातच कसे? माझा तो विश्वासच बसत नाहीये यावर. ऐक ना अगं भावना, ऐकताय अंगर. ऐक ते जाऊ द्या बाजूला. सिद्धिराज, अगं ते ऐकून तर घे ना माझं काय म्हणणं. अरे ऐक ना, ऐक तर. याला काय अर्थ आहे अगं? आता मजा पण नाही करायची तुझी मी. म्हणजे तुम्ही एवढा वेळ माझी मस्करी करत होता? म्हणजे अगं सगळं मस्करी करत होतो मी, उगाच उकसावत होतो तुला. तुला काय वाटतंय, तू माहेरी जाण्यापासून मी कधी अडवू शकतो का तुला? म्हणजे एवढा वेळ तुम्ही माझी मजा करत होता? कसे आहात हो तुम्ही असे सिद्धिराज? तुम्हाला माहितीये का मला किती त्रास झाला? मला माहितीये माझा नवरा कायम माझ्या पाठीशी असतो आणि म्हणून इतर कोणी माझ्या विरोधात गेलं ना तरी मला कधी त्रास होत नाही, टेन्शन येत नाही. पण तुम्ही सगळ्यांसमोर माझ्याशी असं वागल्यावर मला खूप टेन्शन आलं आणि खूप एकटं वाटलं मला. अगं एकटा वाटण्याचं काय कारण आहे पण त्यात? भावना तू काय कमी आहेस का? सगळ्यांना एकटा पुरून उरशील? हो, मी सगळ्यांना पुरून उरीन.
पण माझा नवरा माझ्या बरोबर नको का? मला नाही आवडलंय तुम्ही माझ्याशी जे वागलायत ते. मग आता निघू ना मी खरंच? पण थोड्या वेळाने. सिद्धिराज असं काय करताय? असं काय करतो म्हणजे? तूच तर म्हणतेस ना मगाशी वीणा वहिनींचा फोन आला होता तेव्हा त्या बोलल्या की आरामात पॅक करून या. मग तो थोडासा वेळ मला सगळा हवाय. मस्त सेलिब्रेट करू मग तुझा. बर. जानू, आज छान वाटलं मला तू माझ्याबरोबर देवळात आलीस. मी एकटीच जाते ना, मग जाताना तर हिरिरीने जाते मी, पण येताना कंटाळा येतो ग. म्हणजे काय ना, रस्ताच संपत नाही ग. आणि एकतर उन्ह किती आहेत. हो ना ग. पण अलीकडे बरं झालंय, एक मित्र आहे ना माझा, त्याची सोबत होते. कोण मित्र आई? अगं नाही, तुला नाही माहिती, लहानच आहे. म्हणजे सकाळची शाळा असेल बघ त्याची. माझी देवळातनं परत यायची वेळ आणि त्याची शाळा सुटायची वेळ एकच. मग काय, रस्त्याच्या एका बाजूला तो चालत निघतो, एका बाजूला मी. मध्ये नजरानजर झाली की हसतो एकमेकांकडे बघून. तेवढाच आपला विरंगुळा. वा, हे मस्त आहे. आज ती नव्हती ना ग व्यंकीच्या स्टॉलवर? कोणती? आरती. आरती? कोण आरती आई? अगं नाही, तुला नाही माहिती. ती अलीकडे आपल्या व्यंकीच्या दुकानावर त्याला मदतीला उभी राहते ती. हो का? नाही, मला नाही माहित. म्हणजे आठवत नाहीये मला. कसं आठवणार, कधीतरी तर येतेच देवळात. तेही खरंच आहे. लक्षात नसेल आलं कधी.